अक्कलकोट इथं भाविकांना होणाऱ्या मारहाणीबद्दल आणि आरटीओ कडून आकारल्या जाणाऱ्या आवाजवी दंडाबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपलं मत व्यक्त केलं। सोलापूरमधील जिल्हा नियोजन केंद्रात जिल्हा नियोजन बैठक सर्व खासदार, आमदार आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पार पडली। यावेळी अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांना मारहाण तसंच शेतकऱ्यांच्या शेतीमालावर आवाजवी दंड आरटीओ अधिकाऱ्यांकडून आकारला जातो याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपलं बोलणं झालं असून लवकरात लवकर याबद्दलचा अंतिम तोडगा निघेल आणि आरटीओ कमिशनरांना याबद्दल सांगितलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आरटीओचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार भक्तांना त्रास देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जातं अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पण वारंवार अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सर्रास चालू आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला, लेखी पत्र दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आरटीओ कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालं आहे। त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्याने आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू। जे भक्त अक्कलकोटला येथील जे शेतकरी शेतीमाल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल। शेतकऱ्यांना आवाजवी दंड आकारल्या जाणाऱ्या प्रश्नाची दखल आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेतली असून सरकारनं सुद्धा याची दखल घेतली आहे। हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल असंही यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं। आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे, विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे। त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतले आणि सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिलेल्या आहेत। त्या पद्धतीनं येणाऱ्या 2-4 दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई होईल।